पुन्हा एकदा आज कोर्टात गेले कसं बघता आपण थोडं ना बरंच चुकीचं चाललेलं आहे. तुम्ही जे दाखवतो अशी काय परिस्थिती असेल तर ती समीर भाऊ तिकडे बसलेले, मी इथे बसले, आम्ही आज तिकडे गेलो असतो ना, का पडतो अहो त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहे आम्हाला क्लीन चिट मिळालेलं आहे. फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहे देशपांडे नावाचे, त्यांची केस मागे राहिली होती. त्यांच्याबद्दलची ती केस आहे. आमच्याबद्दलची केसेस आम्ही इथे कशाला आलो होतो, ताबडतोब केलं असतो. अंजली दमन या तुमचं नाव घेऊनच कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही. नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज निर्णय धाराशिव आणि नाशिक बाबत घोषणा आहे, त्या कुठे देखील नावाची घोषणा येईल. घोषणा झाल्यानंतर भेटू. पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे 8वी पास आहे अशी फोन केला जातो. मवीचा जे उमेदवार आहे 8वी पास रवींद्र धंगेकर हे जे उमेदवार आहे ते 8वी पास आहे, ट्रोल केलं जातं, ट्रोलिंग होतंय. एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावर मुद्दा चर्चेत येतो. ट्रोलिंग करण्याची काही गरज नाही. ठीक आहे, जर तुम्ही बोलला तर ठीक आहे. परंतु राजकारणात आपण पाहिलेलं आहे की त्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे. वसंतदादा पाटील पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रात. आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना, खाजगी संस्थांचे वगैरे, तर मला आठवतं तिकडे साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे मणिपाल, तिकडे डॉक्टर बनायला जायचे, बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपल्याला. आज ती परिस्थिती नाही. आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात. ही क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं सहकार्याच्या बाबतीत वसंतदादांनी काम केलं. तो प्रश्न नाही, काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. माझ्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात, डबल टिबल फॉरेन रिटर्न करायचं आणि ते लोक त्याला टाकणार. काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये, त्याला गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते. या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे. त्यामुळे नाशिक संदर्भातच माहितीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय. हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे बोरसे साहेब ते प्रयत्न करतात. आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, ते आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही. त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही. फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू. नावाची घोषणा झाली तर शिवसेना असेल उत्तर देत नाही झाली तर तुम्हाला बोलून साहेब, नाना पटोले यांचं भाजपच्या काही नेत्यांची छुपा संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकरांनी. मला काय कल्पना, मी आपला बरोबर बसतो काय चालणार. वंचितनी काल उमेदवारी यादी त्यांची जाहीर केली. एवढं चाललं पाहतो काम रेग्युलर मिटिंग करणार, रेग्युलर व्हिजिट. येवल्यातले नागरिक प्रेमापोटी असं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोकसभा लढू नये, आम्हाला पूर्ण करू नये. बरं, ठीक आहे. पुढे कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम कधीच कमी होणार नाही आणि गावामध्ये कसूर होणार नाही. कुठे दिल्लीतून प्रयत्न करणार, येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न. अरे तिकडे मग दिल्ली साहेब, मोदींचा एक दौरा 25 कोटीचा होतो, जनतेचे पैसे भाजपा प्रचार करत आहे. आता ठीक आहे, निवडणुका आलेल्या, कोण काय कोण आरोप करेल त्याला काहीही सांगेल. बाकी राष्ट्रपती असतील, प्रधानमंत्री असतील, असे महत्वाचे व्यक्ती असतात, त्यांच्या जाण्या येण्याच्या विमानाचा वगैरे हा खर्च तो इतरांपेक्षा अपेक्षा वगैरे. आता त्याच्यावर कोण टीका करायला लागेल.
साहेब, काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा दावा होता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार दिले. लोकशाही आहे. कुठे कुठे उभा राहू शकतो. पक्षाचे तुम्हाला कधी साहेब, अंजनी दमई यांनी तुमचं नाव घेतलं, जरांगे तुमचं नाव घेतलं, म्हणजे भुजबळांचं नाव घेतल्याशिवाय समोरचे म्हणजे मोठे होत नाही असं मला काही कल्पना नाही. तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना, माझ्यासाठी आहे. वाय-